नमस्कार, वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण जे आपले थोर समाज सुधारक आहेत यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। आपले जे समाज सुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण काय ग्रंथ, त्यांनी जे ग्रंथ लिहिले आहेत ते ग्रंथ संपदा बघणार आहोत आपण। त्यांचे कोणते कोणते ग्रंथ आहेत हे आपण बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये बघा, एक नंबरला आपण घेतलाय त्यांचा तृतीय रत्न हे नाटक आहे। बघा, तृतीय रत्न काय आहे? हे नाटक आहे आणि हे पहिलं मराठीत लिहिलेलं नाटक आहे। तृतीय रत्न हे पहिलं मराठीमध्ये लिहिलेलं नाटक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी। आणि ते कधी लिहिलंय? सन म्हणजे साल। हे सन कधी लिहिलं? 1855 ला। कुठे लिहिलं ते? पुण्याला। कुठे लिहिलं? पुणे येथे लिहिलं। तृतीय रत्न नाटक पहिलं मराठी भाषेतील नाटक आहे। 1855 मध्ये पुणे येथे लिहिलं। समजलं? दुसऱ्या 2 नंबरला आहे आपण लिहिलं छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा महात्मा फुलेने कधी लिहिला? 1869 रोजी। 1869 रोजी लिहिला। कुठे लिहिला? मुंबई। हे पुणे लिहिला होता, कुठे लिहिला? मुंबईमध्ये लिहिला। ठीक आहे। आता त्याच्यानंतर 3 नंबरला बघूया आपण। विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी यांचा पवाडा आहे। पवाडा कोणाचा आहे? पवाडा विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी यांचा हा पवाडा महात्मा फुलेंनी लिहिला। ठीक आहे। तर तो कधी लिहिला? 1869 साली। ठीक आहे। सगळे जून मध्ये लिहिलेले बरं, जूनला लिहिलेले। ठीक आहे। 1869 साठी कुठे लिहिला? पुण्याला लिहिला। त्याच्यानंतर ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला महात्मा फुलेंनी। कोणता? ब्राह्मणांचे कसब। कधी? तर 1869 साली। कुठे? तर मुंबई। हे लक्षात राहायचं, मुंबईला। त्याच्यानंतर गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला। गुलामगिरी कधी लिहिला? 1873 रोजी। हे 73 आहे, 1873। कुठे लिहिला? तर पुण्याला लिहिला। त्यानंतर सत्यशोधक समाज हकीकत व निबंध हे पण लिहिलं महात्मा फुलेंनी। ठीक आहे। हा पण एक ग्रंथ लिहिला सत्यशोधक समाज हकीकत व निबंध। कधी? 1877 ला। त्यानंतर राहू द्या, पूर्ण साल महत्वाचा आहे बरं, हे सन महत्वाचं असते। 1877 ला। ठीक आहे। कुठे लिहिला? तर पुण्याला लिहिला। ठीक आहे। पुणे येथे लिहिला। ठीक आहे। आता आपण याच्या पुढचं अजून बघणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुलेंची आपण पुढची ग्रंथ संपदा ही आता बघणार आहोत। 7 नंबरला आपण बघू राहिलो काय? हंटर शिक्षण आयोग पुढील निवेदन। हंटर शिक्षण आयोगापुढे त्यांनी निवेदन दिलं होतं। कधी? 19 ऑक्टोबर 1882। 19 ऑक्टोबर 1882 समोर हंटर शिक्षण आयोग, हंटर जो आयोग नेमण्यात आलेला होता त्या आयोगासमोर त्यांनी निवेदन दिलं। ते निवेदन कुठे दिलं? पुणे। परंतु त्याच्यामध्ये काय होतं त्याचे हंटर आयोग की 12 वर्षाखालील जे मुलं होते त्यांना शिक्षण मोफत करावे। हंटर कमिशन जे आलं होतं त्याच्या समोर निवेदन साक्ष दिली होती त्यांनी। ठीक आहे। त्यानंतर बघा 8 नंबरला आपण बघतोय शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला। तर कधी लिहिला शेतकऱ्याचा आसूड? 18 जुलै 1883 रोजी। कुठे लिहिला? पुण्यामध्ये लिहिला। 18 जुलै 1883 रोजी पुण्यामध्ये लिहिला। त्यानंतर इशारा हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर तो कधी लिहिला? 1 ऑक्टोबर 1885 रोजी पुणे येथे। इशारा कधी लिहिला? 1 ऑक्टोबर 1885 पुणे येथे। ठीक आहे। त्यानंतर संसार 1 लिहिला। हा कधी लिहिला? जून 1885 पुणे येथे। नंतर संसार 2 हा ऑक्टोबर 1885 रोजी कुठे लिहिला? पुणे येथे लिहिला। ठीक आहे। याच्यानंतर आता आपण पुढचं बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर 11 बघितले, आता हा 12वा त्यांचा ग्रंथ बघायचा आपल्याला। 12वा मध्ये काय आहे? सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकांसह सर्व पूजा विधी, याचं नाव आहे एवढं।
सत्यशोधक, समाजोक्त, मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधी. हा कधी लिहिला ग्रंथ? हा लिहिला जून 1887 रोजी. जून 1887 रोजी कुठे लिहिला? पुण्यामध्ये लिहिला. हे लक्षात राहू द्यायचं कधी पण पुण्याला. हे 13 नंबर मध्ये बघूया. काय? अस्पृश्यांचे कैफियत. हे परीक्षेमध्ये जास्त विचारलं होतं. हा IFP क्वेश्चन आहे. कधी लिहिला? 1887. कुठे? पुणे. आता हा पण एक IMP करून टाका. हा लिहिला कुठे आहे त्याच्यामुळे IMP करून टाका. कुठे लिहिलाय? मुंबईला. बाकी पुण्याला लिहिलेले आहे. बाकी काही जे ग्रंथ आहे ते मुंबईला लिहिलेले आहेत. त्याचं नाव काय? सार्वजनिक सत्यधर्म. 1 एप्रिल 1889. 1 एप्रिल 1889 ला कुठे लिहिला? मुंबईमध्ये लिहिला. 1 एप्रिल 1889. कोणता? सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतर शेवटचा आहे 15वा अखंडादी काव्यरचना. अखंडादी काव्यरचना हा कधी? हा लिहिला होता पुण्याला आणि झाला प्रकाशित कधी? 1891. त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं मरण पावल्याच्या नंतर हा त्यांचा जो अखंडादी काव्यरचना जो ग्रंथ आहे हा तो 1881 रोजी काय झाला? प्रकाशित झालेला आहे. अशी महात्मा ज्योतिबा फुले यांची ही ग्रंथ संपदा एकूण टोटल 15 आपण बघितली. ही जी ग्रंथ संपदा आहे ही कुठे लिहिली, कोणत्या साली लिहिली आणि त्याचं नाव काय हे आपण सर्व सविस्तर बघितलेलं आहे. हे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर इतर परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याचं पाठांतर करून घ्या, लिहून घ्या, लक्षात राहू द्या आणि सर्वांना दाखवा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ महात्मा फुलेंची ग्रंथ संपदा हा इथे आपण संपवतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.